बांगरवाडी येथील रानदेवी वस्तीवर राहणाऱ्या विजय बांगर यांच्या घराशेजारी पिसारा फुलवून निसर्गाच्या तालावर फेर धरणाऱ्या मोराचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून आजूबाजूला असणाऱ्या लांडोरींना आकर्षित करण्यासाठी मोराने हे सुंदर नृत्य केल्याचे दिसत आहे। बांगरवाडी गावच्या शिवारात राष्ट्रीय पक्षी मोराने पिसारा फुलवून नृत्य केले। सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या निसर्ग सौंदर्याने बघणारे ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले। गावालगतच्या शेतात 3-4 मोरांचा कळप आला होता। त्यातील एका मोराने अचानक पिसारा फुलवला आणि केकारव करत गोल फिरून नाचायला सुरुवात केली। ढगाळ वातावरण आणि गार वाऱ्याने मोर अधिकच बेभान होऊन नाचत होता। हा नजारा पाहण्यासाठी शेतकरी व लहान मुलांनी गर्दी केली होती। प्रत्यक्ष पाहणारे शेतकरी असे म्हणाले की पाऊस सुरू झाला की मोर नाचतो हे ऐकलं होतं, पण आज पहिल्यांदाच डोळ्यांनी पाहिलं। खरंच डोळ्यांचे पारणे फिटले। आमच्या शेतात मोर नाचला म्हणजे यंदा पाऊस चांगला होणार अशी आमची भावना आहे। तसेच यावर्षी प्रचंड उन्हाळा असल्यामुळे सर्वत्र तापमान वाढल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत सर्व आटून गेले आहेत आणि मोरांना चाराही नसल्याने त्यांची उपासमार होत आहे व काही मोर उपासमारीची शिकार झाल्यामुळे मरण पावत आहेत। तरी दानशूर व्यक्तींनी याची दखल घेऊन बांगरवाडी येथील हा नैसर्गिक ठेवा जपण्यासाठी सढळ हाताने मदत करावी ही विनंती केली। या विनंतीला मान देऊन बेल्हे येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी अधिकारी विजय गाडेकर यांचे जावई अनिकेत कोळंबकर यांनी 50 किलो तांदूळ मोरासाठी दिला आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे। पुणे जिल्हा जुन्नर तालुक्याच्या पूर्व उत्तर पट्ट्यामध्ये असणारं तीर्थक्षेत्र श्री गुप्त विठोबा देवस्थान, त्याचबरोबर जुन्नर पर्यटन तालुक्याच्या समाविष्ट गावांमध्ये बांगरवाडी हे गाव येत असून या बांगरवाडी गावामध्ये श्री क्षेत्र गुप्त विठोबा देवस्थान आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोरांचं गाव म्हणून आपल्या बांगरवाडीची या पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यामध्ये ओळख निर्माण झालेली आहे। अगदी पूर्वीपासूनच आपल्या बांगरवाडी गावामध्ये मोर आहेत, परंतु येत्या 5-10 वर्षामध्ये पावसाचा प्रचंड कमतरता, त्याचबरोबर वृक्षतोड आणि यामुळं मोरांची जी काही त्यांची खाण्यासाठीची संख्या आहे ती कमी झाली। परंतु बांगरवाडीच्या रहिवाशांनी, त्यामध्ये ग्रामस्थांनी असतील किंवा नारायण शेठ सावंत असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी एकत्रित येऊन त्यांची पाण्याची व खाण्याची व्यवस्था केल्यामुळे या 5 वर्षामध्ये मोरांची संख्या ही अतिशय विलोभनीयरित्या वाढलेली आहे। आणि दरवर्षी रोटरी क्लबच्या माध्यमातून असेल किंवा आळेफाटा असेल किंवा नारायणगाव या भागातून अनेक मान्यवर या मोरांच्या खाद्यासाठी पाण्यासाठी व्यवस्था करत असतात, परंतु यावर्षी अनेकांनी त्याकडं दुर्लक्ष केल्याचं जाणवतं आहे। तरी पण नागपूर येथील आपल्या बेल्हे गावातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी आदरणीय विजय गाडेकर साहेब यांची कन्या व जावई श्री अनिकेतजी यांनी 50 किलो तांदूळ खाद्य या मोरांसाठी दिलेले आहे। त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं, बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, मित्रपरिवाराच्या वतीनं मी अनिकेत सरांचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो।